कोकणातला सकाळचा प्रसन्न वातावरण मित्रांनो, आणि ह्या बाजूक तुम्ही बघू शकतात सुंदर सिनरी निर्माण झाली आणि वाजल्या सकाळचे 6। तुमका सगळ्यांका गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे नववर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो। आणि आपले व्हिडिओ मालवणीत असतात तर मालवणी भाषेक असोच सपोर्ट करीत राहा। तुमका थोड्या वेळान भेटतंय कारण मी आता इले व्हिडिओ अपलोड करू। सूर्यकिरणं कशी मित्रांनो ढगासून बाहेर पडतात। नेमको आज पुन्हा एकदा ट्रायपॉड हाडून ना गडबडत जाता सगळी। व्हिडिओ अपलोड करूची घाई असता आणि सगळी गडबड जाता। मस्तपैकी ट्रायपॉड आलं तर टाइम लॅप्स रे यार। इकडेच नाही हा तर ह्या बाजूक पण बघूया। बाहेर गेल्यानंतर जसं फोटो मारून नंतर व्हिडिओ आपण सुरुवात करूया। आज थोडी दिशा बदलली। एरवी ह्या बाजूक येता सूर्य उगावता, जरा तिकडे गेलो। मगाचपासून म्हणते दिसाना कसो तर तिकडे होतो। आणि तुम्ही वातावरण बघू शकता एकदम झकास। मुंबईसारख्या शहरात राहत असतात तर तुम्ही असा निसर्गासोबतचा जा वातावरण आता क्वचितच असताला, ज्या ठिकाणी झाडा वगैरे जास्त असतात। त्यामुळे कोकणाकडे ओढ घ्या, कोकणाकडे नक्की या। आणि मित्रांनो आज असा नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी दोडा मार्कर यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करताय। तर मित्रांनो आज असा गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुमका खूप खूप शुभेच्छा। नववर्षाच्या तुमका खूप खूप शुभेच्छा। हे नववर्ष तुमका सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावने। आणि बाकी काय म्हणतात सगळे मजेत आहात मा। तर आज असा गुढीपाडवा तर बघूया आज दिवसभरात खय खय भाडी असतली ती भाडी तर असतलीच बऱ्यापैकी। आणि आज आमच्या इकडे नाटक पण असा सरगवे गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त दशावतारी नाटक। कारण इकडे एक गावातल्या कलाकारांचा नाटक असा दरवर्षी। जर व्हिडिओ खय दिवसभर वेगळ्या कुठल्या गावात गेले तर मग ह्यो ब्लॉग कंटिन्यू राहतलो। आणि मग तिकडे नाटकात गेल्यानंतर मग तो ब्लॉग सेपरेट येतलो। तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतील त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळतली। तिलारी घाटाचे आत्ता 2 व्हिडिओ पोस्ट केलं जे तुम्ही आदल्या दिवशी बघितले असतले। ह्याच्या एक तिलारी घाट पूर्ण रोड आणि पूर्ण घाटात पूर्ण वातावरण कसं असता, खय खय वळणा असत, खय डेंजर स्पॉट असत, कशी गाडी चलव होई आणि माझी गाडीची काय हालत झाली ती तुम्ही बघितली असेल लास्ट व्हिडिओमध्ये। आणि सेकंड व्हिडिओ होती आपली तिलारी घाटानंतर पोचल्यानंतर कोदळीमध्ये करणच्या मामाकडे गेला आहे तर। आणि जरासं तिकडच्या खालच्या एक रिसॉर्ट असा ग्रीन व्हॅली म्हणून तर तिकडे बघू गेलं तर तुमका ते पण व्हिडिओ आवडले असते। बघू नसेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची तुमका लिंक दित आहे तर ती पण नक्की बघा। चला आता व्हिडिओ तर अपलोड झाली बऱ्यापैकी। थोडंसं थंबनेल लावचं आहे काही व्हिडिओ बाकी आहे, बाकी एन्जॉय करा व्हिडिओ। आणि हा मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बारीक मोठे असे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येतच असतात। तर मिनी ब्लॉग जसे असतात तसे कॉमेडी, त्याच्यानंतर रील आणि त्याच्यानंतर मोठे ब्लॉग डेली ब्लॉग्स आणि जत्रेचे पण व्हिडिओ तर सगळे टोटल मिळून आपल्या यूट्यूब चॅनलवरती झालेले असतात। मित्रांनो कितके झाले असतील सांगा भाऊ? 500 व्हिडिओ झालेत कालच्या दिवसातच। ॲक्च्युली आजच्या दिवसात मग ते करूच होतं 500 व्हिडिओ, पण काल कसं झाला की व्हिडिओ अपलोड करू गावना त्याला लागून मी 2 मिनी ब्लॉग टाकला त्याला लागून ते बरोबर ॲडजस्टमेंट झाला। सकाळी एक मस्तपैकी रील टाकूची केलं आहे आणि एक त्याच्यानंतर व्हिडिओ आपली येतलीच होती। तर असे काही प्रवास असा तर तुमका आत्तापर्यंत जसं साथ दिल्यात तसंच कायम सोबत राहा। दोडामार्ग तालुक्यातल्या बराच काय तुमका दाखवचा अजून बाकी असा। आणि ते पाऊस पण जवळपास येतात, वातावरण पण 2 दिवस पूर्ण बदलला वातावरण। काल तर एकदम हैराण झालो जीव, कारण इतक्या निभार होता आणि संध्याकाळची आता थंडी पण लागली आणि आता पण सकाळचं दव पडलो। आणि 2 दिवसापूर्वी नुसतं उकाड्यान हैराण जाऊन जाय होता। बदल झाल्यानंतर वातावरणात थोडंसं फरक पडतं आणि सूर्यकिरणं कशी येतात बाहेर बघा। थांबकत मग दाखवते मित्रांनो निसर्गात बदल बघा कसं जाता तो जबरदस्त रे। हे स्क्रीन सेवर दवरूक बरं हा एक मस्तपैकी फोटो मारतला ढगाचो। सकाळपासून एकदम वातावरणच प्रसन्न होता त्यामुळे नक्कीच अशी बघू गावतले होते मला नक्की माहिती होता। चला आता जाऊया घराक, सगळं काम झालं आटपलेलं असा।
मित्रांनो सकाळी सकाळी व्हिडिओ अपलोड करून गेल्याचो एक फायदो झालो. एक भाडा गावला आपणाक बेडशीवरचा. तर बेडशीवरसून अजून एका ठिकाणी जायचं एक वस्तू घेऊन बघूया. दिवसभरात असंच काहीतरी फिरत राहतले तर तुमका दिवसभरात ब्लॉगमध्ये बघूक गावता वेगवेगळे गाव आणि वेगवेगळ्या गावातली वेगवेगळं निसर्ग. तर असेच छान छान व्हिडिओ बघूचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. भेटशील जातोय. मित्रांनो जा काम होता जा भाडा होता त्यांची वस्तू पोचवून दिलं. बऱ्याच जणांक अंदाज दिला असतो मी खयच्या दिशेने गेलो इथं. तर एकदम मर सिनरी हा बघा जबरदस्त वाटतं. आणि कॅमेरा क्लिअरिटी मित्रांनो कशी हा ती पण नक्की सांगा कमेंट करू. आणि कॅनला भरून पाणी वाहता बघा पूर्ण. तर मित्रांनो आज असा गुढीपाडवा. तर बघूया आम्ही तर काय गुढी उभारू नाही पण मी पुढल्या वर्षा प्रयत्न करीन गुढी उभारूचो. कारण पहिल्यापासून आमच्याकडे नाही करणार. बाकी सगळे सण साजरे जातात बऱ्यापैकी. पटापटा ती घरा जातोय मस्तपैकी फ्रेश जाऊचा असा आंघोळ करून गाडी वगैरे धुवची. आता बघूया राजकुमार येलो तर मग गाडी धुवून पण विमानतळावर येऊचा लागतला. त्याला घराकडे तर पोचलो. फोटो काढते माझा का तुझा फोटो काढायचा एक का दोन पाड्याचा काय नाम टोस मग फेविक्विक दिले हाला फेविक्विक हा. तर मित्रांनो आजच्या दिवसातला या दुसरा भाडा. मगाशी ना व्हिडिओ एडिट करता करता घराकडे गेले सकाळी आणि डोळत लागलं माझं. साधारण 1 तासभर निघलं आणि आता बाहेर पडलंय तर एक भाडा गावला चाळ्याच्या वाडीचा. तर त्यांना सोडून दिले. आता बघूया दिवसभरात अजून खय जाता येतो.
पाडवा तर सगळे गावाक येतात सुट्टी घेऊन 1-2 दिवस. तरी पण मग मुंबईसून निघलेले मी पटकन विचारून विचारलं. तर शाळेच्या वाड्याचे कोण असतील पिकुळ्यातले तर नक्की कमेंट करा आणि पाडव्याची तुमका खूप खूप शुभेच्छा. आणि सर मित्रांनो काम चालू हा मोरी यांचं म्हणजे साईडवाला इकडे माती टाकली त्या लागा आणि एसटी मगाशी माडाचे वाडे येतात परातले आहे सर मस्तपैकी टावर जाता इकडं माहीत नाही जिओ काय BSNL पण बरा पडताला ही माती. तर मित्रांनो मगाशी व्हिडिओ जर थांबली त्याच्यानंतर परत दुसरा भाडा होता जरेबांबरमध्ये जाऊन पुन्हा येऊन शाळेच्या वाडीत सोडलंय. लाईटीचे काहीतरी बोर्ड होते त्यांचे ते हाडूचे होते तर आपले जात ओळखीचे एक TV सारखे करणारे. तर आता जाऊया स्टॉपवरती. आणि मगाशी एक वळणावरती ना इतकं फास्ट पोरगो येलो रे 4 व्हीलर इल्ली ना तर रडाम गुडूम आणि आमच्या पुढ्यात येऊन पडतलो होतो. कृपया गाडी चालवताना जरा सावकाश चालवा. पिकुळे ग्रामपंचायत. दुपारचे वाजलेत 12 वाजले बरोबर आणि सर मस्तपैकी व्हायजवर करून थांबलं आहे आमच्यावरती. लॉकडाऊनमध्ये बघा सर एक टाकी आहे पाण्याची तर हय सर आपण ऑनलाईन येऊचो. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही फणस. आता कोणचं फणस असं झाडा जाणार कोण जबरदस्त फणस तोंडात पाणी सुटलं माझ्या. 1 2 3 कोणी बघून वर्षाला काढून हे बारक्या कवल्यावर मला काहीतरी आटावला कधीतरी करीत पण कोणतरी वांगडा होय सोबत तशी व्हिडिओ बनवक. आणि संध्याकाळी बघूया एक भाडा आपणाक रात्री उशिरा असा म्हणजे साधारण 1च्या दरम्यान गोडगेवाडी जाऊचा असा एकट्या हाडू. मगाशी त्याचा भाडा आपण मारलो जरेबांबरवरसून परत रिटर्न त्या इलेक्ट्रिक बोर्डवरचं तर ते का हाडूक जाऊचा. तर बघूया ऐतिहासिक नाटक जर वेळेत पोचले आणि जर बेगीन असला तर मग आपण थोडासा दाखवूया थोडीशी एंट्री बघूया कसा काय होता. आता सांगलेला कधी खरा होईना ना त्याला लागत मी जास्त काय बडबडीत राहू नाही. चला व्हिडिओ आता नंतर कंटिन्यू करतो आहे. जाते स्टॉपवरती थोडीशी हयसर वायसवर करून थांबलेला आहे. इतकोच वेळ असतं मध्ये मग तितकोच गावता आणि कॉमेडी व्हिडिओ आणि इतर इमोशनल याव त्या सगळं करूचं असत तर थोडंसं वेळ तर मध्ये दिवसच लागतं. आणि बरेच जण म्हणतात बंटी आली बाडी मारणार तर मी बाडी मारतोय बाडी मारूची बंद करूक नाही होय तर तुमच्या ना फोकस मारू बिया नको. मालक पुढे तळतात ते बघूया ना कोणचं फोन वाजता. तर मित्रांनो दुपारचे वाजल्यात 1 नाही 1:30 वाजला 1:20 झाले. आणि मी व्हिडिओ अपलोड करूच्यासाठी इंस्टाग्रामची इकडे आमचे केबलवाले बाह्य तर त्यांच्याकडे इल्लं तर त्यांच्याने वाढल्याने जेवंक आता नाही कसा म्हणटलं गुढीपाडवा तर प्रत्येकाक असं वाटतं ना कोणतरी आपल्याकडे येईल तर जेवंक घालूचा. आणि आपल्या मालवणी माणसाची संस्कृती कोकणी माणसाची जेवणाक कोण नाही म्हणायचो नाही. तर मित्रांनो दोडामार्गमध्ये गेले भाडा घेऊन तर येताना आता सर म्हाका जाताना 2 दिवस बोर्ड दिसता पण कधी शूट करूक ना. तर हे बघलेला वन्य प्राण्यांसाठी मार्ग द्या आमचे घर वाचवा जंगल थांबवा. तर मित्रांनो हयसरच गवणा गैरेड्याचं गवण म्हणजे एक वाड असतं आमच्याकडे त्याका गवण म्हणतात. तर ह्या एरिया दिला तर कृपया गाडी सावकाश चालवा रात्रीची कारण त्यांचं होत पाणी पिऊक जाऊचा मार्ग असा. आणि हय पण कधी असतात तर गाडी सावकाश चालवा. त्या दिवशी कोणाची तरी गाडी आपटली त्याका आणि लगेच बघले तर दुसऱ्या दिवशी बोर्ड होतं ते सर लायलेलं होतं. म्हटलं तुमका थोडंसं सावध करूया. बाकी आता संध्याकाळी व्हिडिओ कंटिन्यू करतलोय कारण आता मोबाईल थोडंसं चार्जिंग लावचो असा आणि संध्याकाळी नाटक असा. गवे ग्रामस्थ यांचा वैष्णव उद्धार. तर मित्रांनो नाटक तर शूट आपण केला पण त्याचं एक सेपरेट व्हिडिओ येतलो. आता इकडे दोडामार्गमध्ये येईल थोडीशी एक रील पेट्रोल घालू गेले तर थोडीशी रील पण अपलोड केलं आहे. तर मित्रांनो हो संपूर्ण व्हिडिओ गुढीपाडव्यानिमित्त तुमका कसं वाटलं आणि दिवसभरातली भाडी खै गेले फिरांग तो आणि बऱ्याच गोष्टी असतात आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन माझ्या नवीन व्हिडिओ टाकते त्यावर त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळते. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.